हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते। स्वर्गीय कामाजी शिंदे आणि शंकर शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित या बैलगाडा शर्यतींमध्ये राज्यभरातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। शेतकरी राजाला वर्षभराच्या कष्टातून विरंगुळा मिळावा आणि आपली संस्कृती जपली जावी या हेतूने आयोजित या स्पर्धेने पंचक्रोशीतील शंकरपट प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले। भाजपाचे वसमत तालुका अध्यक्ष डॉक्टर अवधूत शिंदे यांच्या पुढाकारातून या सोहळ्याचे भव्य नियोजन करण्यात आले होते। स्पर्धेच्या सुरुवातीला ढोल ताशांच्या गजरात आणि शिवरायांच्या जयघोषात मैदानात चैतन्य पसरले। या शंकरपटात केवळ हिंगोलीच नव्हे तर राज्यभरातून आलेले नामवंत बैलगाडा मालक मोठ्या जिद्दीने सहभागी झाले होते। धावणाऱ्या बैलजोड्या आणि त्यांना प्रोत्साहन देणारे हजारो प्रेक्षक यामुळे पांगरा शिंदे येथील मैदान गर्दीने ओसंडून वाहत होते। स्पर्धेतील विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले। हा सोहळा केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून तो शेतकरी संस्कृतीचा सन्मान आणि परंपरेचा अभिमान जपणारा उत्सव ठरला। जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यासाठी विरंगुळ्याचे एक मोठे साधन म्हणून या शंकरपटाकडे पाहिले गेले। भरघोस बक्षिसे आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे या शंकरपटाची चर्चा संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात होत आहे। या सोहळ्याने ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला नवसंजीवनी दिली आहे। छत्रपती शिवजयंती निमित्त पांगरा शिंदे येथे भव्य शंकरपटाचे आयोजन केले। मागील बऱ्याच दिवस पूर्वी पांगरा शिंदे येथे दरवर्षी शंकरपट आयोजित होत होते। मधल्या काळामध्ये सरकारच्या काही निर्णयामुळे बंदी आली होती। आता बंदी उठवल्यानंतर पांगरा शिंदे येथे त्याच उत्साहात डबल आपण शंकरपट आयोजित करत आहे। तुम्ही आता वातावरण पाहिलं, जवळपास परिसरातील सर्व लोक या शंकरपटासाठी उपस्थित आहे। शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा बैलाचा महोत्सव आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना एक आनंद मिळतो, म्हणून या आनंदात आम्ही सुद्धा सहभागी व्हावं म्हणून आम्ही या मठाचं आयोजन केलं। बक्षिसाचं काय स्वरूप आहे? प्रथम बक्षीस अ गटासाठी 31,000 माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे आणि द्वितीय बक्षीस शिवदाजी बोडेवार साहेब यांचा आहे 21,000 रुपये। असे बरेच जवळपास 2 लाखापर्यंत संपूर्ण बक्षीस आपण इथं सगळ्या शेतकऱ्यांना बैल गाडी इथून कुठून आलेले? यवतमाळ, तिकडे बीड, लातूर पासून बैलजोडे आले आहेत। आपल्या नाही तसं काय कारण नाही, लोकांचा उत्साह होता किंवा मागच्या काळात तेवढी प्रसिद्धी झाली नव्हती आणि त्या पुन्हा एकदा लोकांचं वन्स मोर म्हणून असं हे आयोजित करण्यात आलं। आता कसा प्रतिसाद? तुम्ही पाहताय परिसरातील जवळपास आता 5,000 लोक इथे उपस्थित असतील, याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की किती प्रतिसाद आहे। काय उद्देश असेल शंकरपटाचा? उद्देश काही नाही, शेतकऱ्यांसाठी आता आमच्या जवळपास इकडल्या लोकांचे सगळे पिकाचं सगळे झाले, आमच्याकडे एकच पीक असते। त्यानंतर आता यांना काहीतरी शेतकऱ्याला एक मनोरंजन आवश्यक आहे म्हणून आणि त्यांच्या उत्साहात आम्ही सहभागी व्हावा म्हणून हा आयोजित केला आहे। म्हणजे कसं आहे, ढोराची जरा सोय करत होतं, एखादं गोड जन्मले की म्हणतं बाई याला आपण जरा चांगलं दिसायले पकड लावू आपण जरा, म्हणजे बाकी जरा ढोराची संख्या वाढते शिवजयंती निमित्त बोललं, बाकी काय परिसरातून म्हणजे एक प्रतिसाद? हा बाबा भरपूर 100 किलोमीटर जवळ बैल आले। बक्षिसाचं स्वरूप काय? स्वरूप 31,000 पहिलं। तर याही अगोदर शंकरपट झाला होता आपल्या गावामध्ये। हो आता पण सुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणात उत्साह नाही झाला, ते सगळ्यात पहिल्याला सहकार्य होतं लोकांचं आणि याबद्दल सहकार्य पहिल्या पटाला सहकार्य होतं। एक आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत आहोत आणि त्या निमित्तानं हा जो कार्यक्रम नाही साहेबात म्हणणार पाहिजे शिवजयंतीला आपण हे करतो डीजे वगैरे लावून कशाला हे करायचे, हे जरा चांगल्या गावात पोराचे नवीन जरा असं शेतकऱ्यांना उत्साह वाढतो जरा। परिसरातून सर डॉक्टर साहेबांनी जे कार्यक्रम हे ठेवलेला आहे तर ते आमच्या शेतकऱ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे। कारण आता म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे डॉक्टर साहेबांनी हे जे पाऊल उचलले तर प्रथम म्हणजे शेतकऱ्यासाठी ही बाब चांगली गोष्ट आहे। हो, आपण कुठून आलो? आम्ही खंबाळा इथून आलेले आहेत। या अगोदर डॉक्टर साहेबांचं कार्य पाहणार आहेत कारण त्यांचं कार्यच तसं आहे। काय मागच्या 5 वर्षामध्ये त्यातले 5 रोडला त्यांनी नंबर आणून दिलेला आहे, जे वन खात्यातून जातात, खांबाळा, दोनवाडा, इथून पांगरा ते सोनवाडी, असे बरेच 5 रस्ते आहेत जे की
आतापर्यंत 3 आमदारांना माजी मंत्र्यांना सुद्धा ते नंबर आलेले नाहीत. ते नंबर आमच्या एका जिल्हा परिषद जे की मिनी आमदार आम्ही त्याला समजायला, कारण त्यांनी जे मुख्य रस्ते आहेत तर त्यांना परवाना त्यांनी आणून दिलेला आहे. हो, आणि त्याच्यापैकी 5 पैकी 4 रस्ते डांबरीकरण देखील झालेले आहेत. डॉक्टर साहेब काय अपेक्षा असेल तुम्हाला पुढे? आता 5 जे रस्ते होते त्याच्यापैकी 4 डांबरीकरण झालेले आहेत आणि एक खंबाळा ते दोनवाडा जे रस्ता आहे ते डांबरीकरण झाला तर आमच्या परिसरातले सर्व रस्ते त्यांनी स्वप्न पूर्ण केलेलं आहे. शिव जयंती के वास्ते पूर्व ग्राम लगे ये सब तरफ के पब्लिक आना और हमने देखना बहुत दूर गया है, यवतमाल के आए, इधर अकोले के आए, वाशिम के आए, इधर सोनपेट के आए, बीड़ के आए, ये सब पब्लिक देखने के लिए खुश हो गई है. और डॉक्टर साहब हमारे एकदम बढ़िया है. डॉक्टर साहब के पीछे पूरी पब्लिक है. हाँ, पहले भी डॉक्टर साहब का काम था, हाँ, आगे भी डॉक्टर अभी भी डॉक्टर साहब भी आएंगे. अच्छा, ऐसा उम्मीद हमारे 100%. हाँ, बहुत अच्छे काम कर रहे हैं. झालो नेमके झाले. कसं वाटतंय शंकरपडा? सगळं चांगलं आहे. अवधूतराव शिंदे कसे आहेत? चांगले आहेत. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.